साखर दरवाढीच्या विरोधात जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं आपल्याला बघावयास मिळत आहे। जळगाव महापालिकेच्या समोर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बिना साखरेचा चहा बनवत अनोखा आंदोलन केलेलं आहे। ताई, काय सांगाल नेमकं आपण या ठिकाणी अनोख्या पद्धतीने साखर दरवाढीचा हा निषेध केलेला आहे? आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आम्ही आज महिला आघाडीने हा साखरेच्या विरोधात जो आम्ही काढलेला आहे मोर्चा, आज त्याच्या साखरचे भाव जे 42 रुपये किलो होते ते आज 85 रुपये किलोवर पोहोचलेले आहेत। त्यामुळे आम्ही हा अनोखा आंदोलन केलेला आहे आणि सरकारला कुठंतरी जाग यावी, सरकारने हा कुठंतरी थांबवावं आहे आणि लगेच आमचे साखरेचे भाव जे स्थिर करावे ही महिला आघाडीची मागणी आहे। याच्या जर सरकारने दखल नाही घेतली तर याच्यापेक्षा आम्ही मोठं आंदोलन करू। निश्चितच दादा, आपण काय सांगाल? खरं म्हणजे काही दिवसांपूर्वी साखरेचे दर हे 40-45च्या घरात होते, आता चक्क 80 रुपयाच्या पलीकडे गेलेले आहेत। काय प्रतिक्रिया? याचा सरळ अर्थ असा आहे की हे केंद्र सरकार सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं नसून हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे। कारण की यांनी फक्त हे साखर दरवाढ मागे सर्वसामान्याचा खिसा कापण्याचं कामच नाही केलं, तर साखर कारखानदार आणि व्यापारी यांची जी साठेबाजी आहे या साठेबाजीला प्रोत्साहन देण्याचं काम यांनी केलं। याचं कारण असं की भारत हा दरवर्षी 300 लाख मेट्रिक टन हे साखरेचं उत्पादन करतो, तरी सुद्धा साखरेची कमतरता आपल्या भारत देशामध्ये, हे कुठेतरी चुकीचं वाटतंय। कारण की हे सरकार सरळ साठेबाजी करत आहे, व्यापाऱ्यांच्या पाठीमागे आहे आणि सर्वसामान्याचा खिसा कापण्याचं काम करत आहे। आमची मागणी अशी आहे की ही जी त्यांनी साखर दरवाढ केली आहे ती तात्काळ त्यांनी रद्द करायला पाहिजे। आपण काय सांगाल? खरं म्हणजे आगामी काही दिवसांमध्ये आता सण आहेत आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर नेमकी साखर मागली आहे, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलेलं आहे। या ठिकाणी आता खरं तर सण उत्सवांचा काळ सुरू झालेला आहे आणि अशातच या सरकारने अतिशय पाशवी पद्धतीने या ठिकाणी साखरेची जी दरवाढ केली आहे, मागच्या काळामध्ये फुले तेल, छोटे पाऊच जे सर्वसामान्यांच्या आवाक्यामधले आहे ते सगळ्यावरती बंदी आणून या ठिकाणी साखरेची दरवाढ करून या ठिकाणी खरं तर सर्वसामान्य जनतेची थट्टा लावलेली आणि सर्वसामान्यांच्या जनतेच्या भावनांशी खेळण्याचं काम हे सरकार करतंय। खरं तर सर्वसामान्यांची लूट हेच या शासनाचं धोरण असून या ठिकाणी आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध म्हणून त्यांचा या ठिकाणी सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे। निश्चितच तर या ठिकाणी अनोख्या पद्धतीने ठाकरे गटाने आपला जो निषेध आहे साखर दरवाढीच्या विरोधातला तो व्यक्त केलेला आहे आणि आगामी काही दिवसात जर हे दर स्थिर झाले नाहीत आणि कमी झाले नाहीत तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।